नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा भेगडे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी रवींद्रजींना विनंती करतो, रवी भेगडेंना, की त्यांनी रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ. भारतीय जनता पार्टीचा मावळ तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आणि या आज पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय गणेश तात्या भेगडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. अधिप्रवेश घेऊ. मंडल अध्यक्षांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची प्रतिमा देऊन आदरणीय रवी भाऊंचं या ठिकाणी स्वागत होईल. आपले सर्व मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष प्रदीपजी कंद यांच्या वतीनं हे स्वागत आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं केलं जाणार आहे. जोरदार टाळ्याने आपण रवी भाऊंचं स्वागत करूया. बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं रवींद्र चव्हाणजी यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. यानंतर आपला मुख्य पक्षप्रवेश सोहळा, ज्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलायत, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि सुरुवातीला रामदास आप्पा काकडे, उद्योजक, माजी उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगर परिषद काँग्रेसचे आहेत. आदरणीय रमेश आप्पा काकडे, रामदास आप्पा काकडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा. पुढून या साईडनी या. रामदास आप्पा काकडे हे उद्योजक आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. आजपर्यंत काँग्रेसमध्ये सक्रिय होते, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. यानंतर बाबूराव आप्पा वायकर, सभापती कृषी पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदचे सभापती होते. राष्ट्रवादी मध्ये ते कार्यरत होते. मी बाबूराव आप्पा वायकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेश करावा. यानंतर सुभाषजी जाधव, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ, राष्ट्रवादीमध्ये ते आजपर्यंत कार्यरत होते आणि आता रवी भाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. किशोर भाऊ भेगडे हे माजी उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगर परिषद. आजपर्यंत किशोर भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते, आता ते रवी भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. सचिन भाऊ घोटकुळे, माजी जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सचिन भाऊ घोटकुळे यांना विनंती की त्यांनी पक्ष प्रवेशासाठी पुढे यायचंय. यानंतर आतिशराव परदेशी, माजी सभापती समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे. आजपर्यंत आतिशराव परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. संग्रामजी काकडे, माजी उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगर परिषद. आजपर्यंत संग्रामजी काकडे राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. शिवाजीराव अस्वले, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ यांचं देखील मी स्वागत करतो. आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की शिवाजीराव अस्वले यांचं स्वागत करावं. संतोष शेठ मुरे, माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, संतोष शेठ मुरे आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करणार आहेत. प्रवीणजी काळोखे, नगरसेवक देहू नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस यांचं देखील स्वागत. टाळ्या जोरात वाजवा. तुषार भाऊ भेगडे, माजी नगराध्यक्ष तळेगाव, आजपर्यंत ते तुषार भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. अरुण माने, माजी नगरसेवक
तळेगाव दाभाडे नगर परिषद आजपर्यंत राष्ट्रवादीत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. अरुण चव्हाण यांचं देखील भारतीय जनता पार्टी स्वागत. तनुजाताई जगनाडे माजी नगरसेविका तळेगाव दाभाडे नगर परिषद, या सर्वांचं मी मनापासून. बॉबी डिका ताई यांनाही विनंती आहे की त्यांनीही व्यासपीठावर यावं. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. यानंतर या प्रवेशासंदर्भात आदरणीय गणेश दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण, राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद, रवींद्रप्पा भेगडे, उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ज्यांचा प्रवेश होतोय ते पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक ख्यातनाम उद्योजक आणि तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष रामदासप्पा काकडे, पशुसंवर्धन समितीचे जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेले बाबुरावप्पा वायकर, सुभाषजी जाधव, युवकांचे नेते तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर भाऊ भेगडे, या ठिकाणी सर्वांचाच आता नामोल्लेख करणं शक्य नाही. उपस्थित सर्वच आज प्रवेश करणारी सगळी प्रमुख नेते मान्यवर मंडळी, मी आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर तालुक्याचे नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय, तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे हे वैद्यकीय कारणामुळे आज या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत, परंतु ते आणि त्यांचे बाकीचे राहिलेले सर्व सहकाऱ्यांचा पुन्हा एकदा आपण रविदादांनी शब्द दिल्याप्रमाणे मावळ तालुक्यात मोठा मेळावा घेऊन त्यांचा देखील प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत असताना दादा, ही सगळी मंडळी गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात कार्यरत होती. भारतीय जनता पक्षाचं 1995 सालापासून मावळ तालुक्यामध्ये सातत्यानं वर्चस्व राहिलं. 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचा आमदार, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता, परंतु या सगळ्या सत्ता काळामध्ये आमच्या विरोधात ही जी आता सगळी मंडळी आलीत हीच कार्यरत होती. यांनीच तो पक्ष त्या ठिकाणी टिकवून ठेवला, यांनीच त्या पक्षाचं काम त्या ठिकाणी ठेवलं. परंतु गेल्या पंचवार्षिकमध्ये एक मालक त्या ठिकाणी आला आणि सगळी मंडळी जी स्वाभिमानी होती, ज्यांनी हा पक्ष टिकवला, त्यांना वाटलं की आता आपलं काही खरं नाही. आणि म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी जी असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आपले प्रदेशाध्यक्ष रविदादा चव्हाण असतील, यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा आहे आणि आज हा प्रवेश या ठिकाणी होतोय. मी अधिक न बोलता अनेकांना या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करायची असल्यामुळं मी या सर्वांचं पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. बोलो भारत माता की. एक या ठिकाणी सर्व पक्षप्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि यानंतर बाळाभाऊ भेगडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना एक विनंती आहे की अनेकांचे पक्षप्रवेश बाकी आहेत. जशी आपल्या सगळ्यांची भाषणं होतील त्यानंतर याच ठिकाणी आपल्या सगळ्यांचे जाहीरपणे रवी भाऊंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश होतील. चिंता करू नका. आम्ही प्रवेश केल्याशिवाय घरी जाणारच नाही. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रविदादा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मावळ तालुक्यातल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
आलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, खरं तर दादा आमचे सर्व सहकारी आता घड्याळाला सोडून इकडे येतात. त्यामुळे इतके दिवस घड्याळ बघायची सवय लागली होती. त्यामुळे थोडा आम्हाला यायला उशीर झाला. परंतु इथून आता आम्ही सगळे कमळ बघतच मावळमध्ये जाणार आहोत. आणि मावळमध्ये कमळ फुलवण्याचा संकल्प या निमित्ताने आम्ही सर्व मंडळी करण्याचा संकल्प आपल्या उपस्थितीतल्या या प्रवेशाच्या निमित्ताने करत आहोत. आज रविदादा चव्हाण यांनी मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्यासाठी या ठिकाणी जो आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने रविदादा यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. जुन्या पिढीतले आमचे चंद्रकांत शेटे मामा आणि रवींद्र नाना दाभाडे या ठिकाणी आहे. जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात ज्यांनी काम केलं त्यावेळेस राज्यामध्ये 2च नगरपालिका भारतीय जनसंघाच्या ताब्यात होत्या. एक रविदादा यांची डोंबिवलीची आणि दुसरी तळेगाव दाभाडे. त्यावेळेस राज्यात कुठेही नगरपालिका ताब्यात नव्हती. परंतु जनता पार्टी आणि जनसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातल्या जुन्या काळातल्या राज्यातल्या जर कोणत्या 2 नगरपालिका असेल तर ती डोंबिवलीची आणि तळेगावची. हा इतिहास मावळ तालुक्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून त्यावेळेस दादा नेहमी सांगतात, आपल्या देशाचे पंतप्रधान, विश्वाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय यशस्वी सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि आता आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष रविदादा, खऱ्या अर्थाने देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि पक्षाच्या 100% भाजपाचे भविष्याचं नेतृत्व करणारे रवींद्र, हा इतिहास घेऊन आम्ही या ठिकाणावरून आमच्या नवीन संकल्पाला सुरुवात करत आहोत. खरं तर आजचा हा प्रवेश होत असताना दादांनी सांगितलं, तुम्ही सांगाल त्यावेळेस मी वेळ देतो. आणि काही घडामोडी होत होत्या. अनेकांना वाटलं की फोन केले की आता आम्ही थांबू. आप्पा असतील, सुभाष भाऊ असतील, सचिन भाऊ असतील, दादा ते तर परवा दिवशीच म्हणले की आता आम्ही डोंबिवलीला जाऊ, परंतु आता कमळाचं त्या ठिकाणी गमच्या गळ्यात घालू आणि काम सुरू करू. मी म्हणलो आपण फक्त उद्याचे दिवस थांबा, सोमवारी आपण सगळ्यांनी जायचंय. आणि मोठ्या संख्येने जेवढे कार्यकर्ते आतमध्ये त्याच्या दुप्पट कार्यकर्ते अजून बाहेर आणि रोडला त्या ठिकाणी आहेत. एवढा मोठा पाऊस असताना संघर्ष ही मावळच्या भूमीची त्या ठिकाणी असलेली प्रेरणा आहे. आपण सगळे संघर्षातून निर्माण झालेलो कार्यकर्ते आहोत. रामभाऊजी माळगी यांच्या नेतृत्वात 1957ला निवडणूक लढत असताना नथुभाऊ बेगडे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती आणि मोतीबागेतून निरोप आला की आता तुम्ही थांबा, आपल्याला रामभाऊजी माळगींना निवडणूक लढवायची. आणि भाऊ हे त्या ठिकाणी रामभाऊजी माळगी यांच्या प्रचाराचे प्रमुख झाले आणि 57ला जनसंघाचा पहिला आमदार मावळच्या भूमीने दिला. हा नवीन इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. या जुन्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत. मित्रांनो, ज्या कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी बसलोय, मला अभिमान वाटतो. वसंतरावजी भागवत साहेब या ठिकाणावरून आदरणीय प्रमोदजी, आदरणीय गोपीनाथरावजी, आदरणीय त्यावेळेस आदरणीय नाना पाटील अध्यक्ष असताना 1980च्या निवडणुकीपासून ज्या वेळेस या कार्यालयाच्या माध्यमातून राज्य चालवलं जायचं त्यावेळेस मावळ तालुक्यातल्या कार्यकर्ते देखील सिंहाचा वाटा म्हणून या कार्यालयाला त्यावेळेस देखील मदत करत होते. हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचे अनेक साक्षीदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आमचे केशवरावजी वाडेकर साहेब इथं नाहीयेत, परंतु पुण्याच्या हरिओम म्हणून ज्यांनी दादा पेरलेचा अटॅक आला, 7 वर्ष कुठला शरीराचा निम्मा भाग काम करत नव्हता, पण हातात काठी घेऊन मावळ तालुक्यातला पक्ष
25 वर्ष आमदार करण्याचं भाग्य ज्यांच्या नेतृत्वात लाभलं ते आदरणीय केशवरावजी वाडेकर साहेबांचे सगळे आम्ही कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते आहोत, याचा आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे. बाकीच्यांची अनेकांची नावं सांगता येतील, परंतु आज पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की दादांच्या नेतृत्वात दादा सांगल ते. दादा तुम्ही म्हणले की तालुक्यामध्ये अशा पद्धतीने निवडणुका लढा, आम्ही तुमच्या सांगण्यानुसार लढू. तुम्ही सांगितलं स्वतंत्र लढा, तर आमचे कार्यकर्ते आजपासूनच त्या ठिकाणी चंग बांधून त्या ठिकाणी स्वतंत्र लढणार आहेत. आणि आमच्या मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर येणाऱ्या काळातल्या निवडणुका देखील आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी लढणार आहोत. आज या ठिकाणी दादा आमची दुसरी विनंती आहे, या पुढच्या काळात तुमचे आशीर्वाद आमच्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना असणं गरजेचे आहे. या पुढे मावळ तालुक्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जुलमी हुकुमशाहीच्या विरोधात संघर्ष करेल आणि त्यावेळेस आपल्यासारख्याची मदत, पक्षाची ताकद आमच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभी करा. पुढच्या काळात मावळ तालुक्यात फक्त भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी दिसेल, हा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र पर्व सुरू आहे. मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. माजी नगराध्यक्ष आदरणीय रामदास अप्पा काकडे मनोगत व्यक्त करतील, त्यानंतर किशोर भाऊ मनोगत व्यक्त करतील आणि मग आपले आदरणीय अध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करतील. मावळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे. त्यानिमित्तानं व्यासपीठावर ज्येष्ठ नेते, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण साहेब, आमचे मित्र मार्गदर्शक प्रदीपदादा कंद, बाळाभाऊ भेगडे, गणेशजी भेगडे, सर्व व्यासपीठावरचे मान्यवर आणि समोर आलेले सर्व कार्यकर्ते नेते. खऱ्या अर्थानं ह्या प्रवेशाची बरेच दिवस चर्चा चालली होती. गेले 5-7 वर्षापर्यंत आपण सगळे जे अनुभवतोय ते वेगळं सांगायची गरज नाही. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या देशाची जी प्रगती, वेगवान प्रगती चालवलेली आहे आणि त्या प्रगतीमुळं आज भारत जगामध्ये, ज्या भारताला पूर्वी कोणीही विचारत नव्हतं, तो भारत जगामध्ये 4थ्या क्रमांकाची महत्वाची सत्ता बनली आणि ती 3ऱ्या क्रमांकावर जायला फार वेळ लागणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय देवेंद्र साहेबांकडे महाराष्ट्राचं नेतृत्व आलं आणि महाराष्ट्र कुठंही मागे पडू नये याकरता ते सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांचं जे स्वप्न आहे, महाराष्ट्र आज 1 ट्रिलियन ही अर्थसत्ता व्हावी, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना बाळाभाऊ असतील, गणेशजी असतील, बाकी सगळी प्रवेश करणारी मंडळी असतील, आम्ही वारंवार बसलो. आज मावळ तालुका हा तसं पश्चिम महाराष्ट्राचं गेट आहे. मुंबई जर आपण सोडली आणि पुढे आलो घाटाच्या वरती, तर पहिलं मावळ तालुक्याचं गेट लागतं. आणि मावळ तालुका एवढा अर्थसंपन्न असा मावळ तालुका आहे. हा मावळ तालुका घडवताना रामभाऊ म्हाळगी असतील, कृष्णराव भेगडे असतील, मदन शेठ असतील, ढोरेताई असतील, दिगंबर शेठ असतील, केशवराव वाडेकर असतील, बाळाभाऊ असतील, ह्या सगळ्यांनी मोठं काम केलेलं आहे. कुठंही मावळ तालुक्याची जी सामाजिक वीण आहे ही त्यांनी उसकटून दिली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की मागील काही वर्षामध्ये मावळ तालुक्यामध्ये अनेक कंपन्या येऊ घातल्यात. अनेक कंपन्या येत असताना अगदी एक इंडस्ट्रियल हब म्हणून मावळ तालुका उभा राहिलाय. त्यामध्ये नवला कुंभे असतील, मेंढेवाडी असेल, जाधववाडी असेल, बिझलवाडी असेल, मंगरुळ असेल, उर्शे, परंदवडी, इकडे टाकव्याचा भाग असेल, लोणावळ्याचा भाग असेल, अनेक मल्टीनॅशनल कंपनी या ठिकाणी येऊ आल्यात आणि एका अर्थानं 1 ट्रिलियनच्या दिशेने महाराष्ट्राला ते हातभार लावत आहेत. परंतु ह्या काही कालावधीमध्ये मात्र
ह्या कंपन्या यायच्या थोडंसं भीतीदायक वातावरण तयार झालं. त्याचं कारण कोणाचंही नाव घेऊन मी या ठिकाणी बोलणार नाही. आणि बाळाभाऊ आणि आमचं गणेश असेल, बाळाभाऊ असेल, सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप मत झालं. असं जर झालं तर मावळ तालुका हा युवकांसाठी राहणार नाही, तो मागे पडत जाईल. खूप वेळा त्याची खूप गहनतेने त्याची चर्चा झाली. आज या ठिकाणी नको ते उद्योग होत आहेत, नको त्या कंपन्यांना दम देत जात आहेत. अशा पद्धतीने जर होत असेल तर आपण हा महाराष्ट्र कसा पुढे नेणार, हा एक प्रश्न सगळ्या मावळ तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पडला होता. आणि त्याच्यावर खूप साधक बाधक चर्चा झाली. आणि रविदादा, हा आम्ही निर्णय घेतला की हा निर्णय घेत असताना महाराष्ट्र पुढे नेताना आदरणीय तुम्ही असेल, देवेंद्र भाऊ असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील, प्रदीप दादा माझे खूप जवळचे मित्र आहेत, आम्ही ही सगळे हे महाराष्ट्र पुढे न्यायची जी शपथ घेतलेली आहे आणि मावळामध्ये त्याचा हातभार लागला पाहिजे. परंतु ही परिस्थिती जर पाहिली तर बाकी पक्षांकडे कुठलंही देश पुढे नेण्याचं नेतृत्व आज रोजी दिसत नाही. हा सगळा सारासार विचार करून आज कुठेही बघा, आपले सहकारी पक्ष असतील की आपले विरोधी पक्ष असतील, कुठल्याही पक्षाकडे देश पुढे नेण्याची ताकद नाहीये. ती ताकद फक्त भारतीय जनता पक्षाकडे आहे, हे मान्य करावं लागतं. आणि हा सगळा विचार करून आज देवेंद्र भाऊ असतील, रविदादा असतील, प्रदीपदादा असतील, बाळाभाऊ असतील, ह्या सगळ्यांच्या पाठीमागे ठामपणे आपण उभं राहण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं आज तुम्ही जर पाहिलं तर अमेरिकेची दादागिरी असो, चायनाचं भांडण असो का सिंदूर असो, ह्या सगळ्यांना समक्षपणे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तोंड दिलंय आणि त्याची कुठंही आपल्याला झीज लागू दिली नाही. हे सगळं कारण पुढे आणून मावळ तालुक्यातली सगळी चाललेली गुंडगिरी संपवण्यासाठी आणि मावळ तालुका हा महाराष्ट्राबरोबर पुढे नेऊन महाराष्ट्राला एक ग्रोथ सेंटर करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आज प्रवेश करत आहोत. आणि मला एक आनंद वाटतो की आपण सगळ्यांनी अगदी जुने कार्यकर्त्यांसारखं आम्हाला सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर बाबूरावजी वायकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मावळ तालुक्याचे आमचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक बापूसाहेब भेगडे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मावळ तालुक्यातील पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते आजच्या या भारतीय जनता पक्षाच्या आजच्या या कार्यालयामध्ये प्रवेशाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन प्रमुख उपस्थित या राज्याचे प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद आणि या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ भेगडे, गणेश तात्या भेगडे, रवींद्रप्पा भेगडे, सर्वच सन्माननीय व्यासपीठ, मावळ तालुक्यातून आलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, आमच्याबरोबर आलेले सर्व प्रवेश करणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, बापूसाहेब भेगडे यांच्यावर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनींनो, आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असताना गेल्या 8-9 महिन्यापासून आपांनी सांगितलं, विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतर अनेक दिवस प्रवेशाच्या बाबतीत घडामोडी होत होत्या, दिवस लांबत होते. परंतु आदरणीय अध्यक्ष साहेब, आमच्या तालुक्याचे माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ भेगडे आणि गणेश तात्या भेगडे, रवींद्रप्पा भेगडे यांनी चिकाटी सोडली नाही. आज जर काही ठरलं, उद्या सकाळी पहाटेपर्यंत वेगळंच काहीतरी घडत होतं, परंतु त्यांनी अगदी चिकाटी न सोडता हा प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि आमच्या कार्यकर्त्यांना आज चला हा महत्वाचा आणि हा चांगला दिवस या ठिकाणी आज म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना खरोखर बाळाभाऊ भेगडे असतील, गणेश तात्या असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आजच्याला प्रवेश केलेला आहे.
इथून पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होत असताना आम्ही कार्यकर्ते पक्ष वाढवण्याचं काम केलं. अटीतटीच्या लढतीमध्ये देखील आम्ही संघर्ष केला. गणेश तात्यांनी उल्लेख केला की गेल्या काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी आम्ही एक बाजूला आणि तुम्ही एक बाजूला होतो, परंतु इथून पुढच्या काळामध्ये असं काही दिसून येणार नाही. आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असताना मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढीसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करून आम्ही सर्व पदाधिकारी, कोण जिल्हा परिषद सदस्य असतील, खरेदी विक्री संघ असेल, अनेक नेते ह्यामध्ये आजच्याला प्रवेशामध्ये सामील झालेले आहेत. प्रतिताता कंद देखील आम्ही एकत्र काम करत होतो, ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यांच्या बरोबरीने देखील आजच्याला आम्ही काम करणार आहोत. आज आम्ही मावळ तालुक्यातून आमच्या बरोबर आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं देखील मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आज प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्याला आम्हाला आमचा प्रवेश स्वीकारून आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद. धन्यवाद. यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये किशोर भाऊ बेगडे, अगदी 2 मिनिटांमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, भारत माता की, जय श्रीराम. माझी नेहमी चूक भरून काढतो आमचा गणेश तात्या. आताही त्यांनी तेच काम केलं. आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश प्रसंगी आम्हाला प्रवेश देऊन ज्यांनी राष्ट्रीय प्रवाहात आम्हाला सहभागी करून घेतलं ते प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी, आमचे मार्गदर्शक, आमच्या तालुक्यातील एक निर्गवी असं व्यक्तिमत्व आणि अजातशत्रू असं व्यक्तिमत्व म्हणजे श्री बाळासाहेब, म्हणजे बाळाभाऊ बेगडे. त्याचप्रमाणे गणेश तात्या असेल, आमचे दाजी प्रदीपदादा कंद व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खर तर प्रवेशाची कारण सगळ्यांना ज्ञात आहे. गणेश तात्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याच मी परत सांगणार नाहीये. परंतु रवींद्रदादा, आमचं घराणं हे तळेगाव मधील काँग्रेस विचाराची जी काही मोजकी घराणी होती त्यामधलं एक आमचं घराणं. आमचं घराणं जरी काँग्रेसचं असेल, माझ्या पणजीने सुद्धा तळेगाव नगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. माझे चुलते, मी जनसंघाच्या याच्यावरती. परंतु माझी विचारसरणी हिंदुत्वाची. आपल्याला माहिती आहे सर्वांना, इथं जुने कार्यकर्ते असतील, की बामसेफ प्रणित ज्या संघटना आहे, मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, त्यांनी जी शिवधर्म परिषदेची स्थापना केली, ती 4थी शिवधर्म परिषदेची सभा आमच्या तळेगावमध्ये होणार होती. त्याला विरोध आम्ही सर्वांनी मिळून केला. त्याच्यामध्ये 1 नंबरचा आरोपी मी आहे दादा. मी हे का सांगतोय, कारण आजच्या नवीन पिढीला पण माहिती नाहीये की हे ज्या संघटना आहे ह्या हिंदू धर्माच्या विरोधातल्या आहे. हिंदू देवतेंना मानत नाहीये ते लोक. आणि ही धर्माची लढाई आम्ही एकत्रपणे लढलो. त्याचप्रमाणे आम्हाला आता आमच्या मावळच्या अस्मितेची लढाई एकत्रपणे लढायची आहे. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे जगामध्ये आपल्या देशाचं नाव उंच करतात. त्यांनी जो 2014-15 मध्ये स्वच्छतेचा संदेश दिला दादा, त्यामध्ये मी त्यावेळेस नगरपालिकेमध्ये आरोग्य कमिटीचा सभापती असताना आमचं तळेगाव हे प्लॅस्टिक मुक्त तळेगाव करून दाखवलं. मोदी साहेबांच्या विचाराने फ्लेक्स मुक्त तळेगाव. आणि मी तुम्हाला दादा अभिमानाने सांगतो की आमच्या 1.5 लाख लोकसंख्येच्या गावात एकही सार्वजनिक कचरा कुंडी नाहीये. म्हणजे हे स्वच्छतेचं काम, हा स्वच्छतेचा संदेश आदरणीय मोदी साहेबांना दिला.
माझ्यासारखा कार्यकर्ता विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे आणि त्या विचारधारेवरच विश्वास ठेवून मी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. देशाचं नेतृत्व आपले मोदी साहेब करतातच आहे, परंतु आज त्याच पद्धतीचं त्याच तोडीचं काम आपलं महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्यांना लाडाने सर्वजण देवाभाऊ म्हणतात आणि त्यांच्याही नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही सर्वजण तुमच्या उपस्थितीत आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय. माझी दादा तुम्हाला एकच नम्रतेची विनंती आहे, आम्हाला कुठलाही मान सन्मान पदाची अपेक्षा नाहीये, परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या मागं आमचा जो बाळाभाऊ उभा आहे त्याला तुम्ही सर्व ताकद द्या. बाळाभाऊ त्या ठिकाणी आमच्यासाठी अहोरात्र काम करत असतो. त्याला जर पक्ष संघटनेकडनं अधिकचं बळ मिळालं तर निश्चितपणे आमच्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीचा ध्वज झेंडा त्या ठिकाणी फडकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मावळातले जे गेलेले वैभवाचे दिवस आहे भारतीय जनता पार्टीचे ते परत आणण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी निश्चितच चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू. मी जाता जाता मग आमच्या विरोधकांना एवढंच सांगतो की आमच्या संयमाला कोणी दुर्बलता समजण्याची चूक कधी करू नका, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो. आणि पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगतो की आत्ताच सूचना आली, आमचे नेते संतोषजी मोरे यांनी सांगितलं की बाळाभाऊ असतील, गणेश तात्या असेल, रवी अप्पा असेल, आमचे निवृत्ती भाऊ शेट्टे असतील, त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील, नेते मंडळी, कोर कमिटी, आमचे रवी नाना दाभाडे सुद्धा असतील, यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार श्री बाप्पांना बेगडे यांचं जे प्रामाणिकपणे काम करून आणि त्यांना संपूर्ण पाठिंबा देऊन आपण त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे, त्या सहकार्याबद्दल मी त्यांचे एक ऋण व्यक्त करतो. आणि एवढंच सांगतो, राम मेरे हृदय में है, मर्यादा मेरे आचरण में है. मैं अपने पुरुषार्थ से पुरुषोत्तम बनने का प्रयत्न करता हूँ, इसी तरह मैं प्रभू श्री राम की सेवा करता हूँ. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची यशस्वी घोडदौड सुरू आहे, आपल्या सर्वांचे लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा दादा, भारतीय जनता पार्टीचाच विजय, न बाळा बेगडेचा विजय कोणाचाच करायचा नाही. याला कारण दोन आहेत. जसं बाळाभाऊंनी सांगितलं, आपण सर्वजण ज्या विचारधारेमध्ये काम करतो ती विचारधारा आपल्याला काही विषय हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करते. विचारधारा ही व्यक्तिनिष्ठ नसते आणि व्यक्तिनिष्ठ ज्या वेळेला आपण विचार करायला लागतो त्यावेळेला कुठेतरी आपल्यामध्ये एक वेगळेपणा निर्माण होतो. आणि ज्या वेळेला आपण विचारधारेबरोबर काम करतो त्यावेळेला तुमच्या माझ्यासारखे सगळेजण त्या विचारधारेबरोबर पूर्ण ताकदीने काम करतात आणि ती विचारधारा ही विजयाच्या दिशेने घेऊन जाते, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्याची खंत बाळाभाऊंनी व्यक्त केली की जनसंघापासून ज्या
ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला जे 2 नगराध्यक्ष ज्याला म्हणतात पूर्ण देशभरामध्ये होते, त्यापैकी 2 नगराध्यक्ष, एक मावळ आणि दुसरा डोंबिवली. आज तुम्ही सर्वजण मावळमधून या ठिकाणी ज्यावेळेला आलात त्यावेळेला आमच्यासारख्या डोंबिवलीमध्ये काम करणारा कार्यकर्ता सुद्धा या गोष्टीची 100% खंत व्यक्त करतो की जे 2 भाग आपल्या विचारधारेबरोबर जोडले होते त्यापैकी एक भाग हा अजूनही विचारधारेबरोबर आहे आणि दुसऱ्या भागामध्ये असं काय घडलं. ही खंत ज्यावेळेला वाटते त्यावेळेला आज जसं बाळाभाऊंनी मला सांगितलं की त्या भागांमधून काही लोकांचे पक्ष प्रवेश करायचे आहेत. मला रात्री सांगा किंवा दिवसा सांगा, कधी आणि कुठेही. याचं कारण एकमेव की त्या परमवैभवाच्या दिशेने जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर जायचं असेल तर आपली असणारी सर्व ताकद, क्षमता, या सगळ्या गोष्टी त्या दिशेला लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण सर्वजण प्रयत्न करतात. प्रदीप कंजी असतील, त्यांच्याबरोबर असणारे आपण सर्व कार्यकर्ते. या नगरपालिकेशी माझं एक वेगळं नातं आहे आणि ते नातं न तुटणारं असं नातं आहे, न विसरणारं असं नातं आहे. माझा मित्र याच नगरपालिकेमध्ये त्या वेळेला जेव्हा जेव्हा निवडणुका यायच्या तेव्हा तेव्हा आम्ही चर्चा करायचो आणि मी त्याला सांगायचो की बाबा रे, भारतीय जनता पार्टी बरोबर जा. आणि हे सगळ्याच्या सगळं गेली वर्षानुवर्ष सुरू राहिलंय. त्याचा मी, तुम्ही, आम्ही याच्यापैकी बरेच जण साक्षीदार आहेत. मी आता वरती बसलो होतो तेव्हा एक सहजपणे त्याच्याबरोबरचा सहकारी आला. त्याने विचारलं की मला ओळखलत का? मी बोललो, न ओळखण्यासारखं काहीच राहिलं नाही. आपण सर्वजण या सगळ्या गोष्टी कधीही न विसरण्यासारख्या आहेत. त्यामुळे हे परमवैभव परत प्राप्त करणं ही जबाबदारी शेवटी तुमची, माझी, आपल्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला जे जे सांगाल, जे जो विषय सांगाल, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने पुन्हा ते परमवैभव मिळवण्यासाठी तुमच्या बरोबर राहू, हे या प्रसंगी मला सांगणं हे गरजेचं आहे. प्रदीप जी, आप आगे बढ़ो. आम्ही सगळीजण, मी बाळाभाऊलाही तेच सांगितलं की प्रदीप भाऊला घेऊन जेव्हा जेव्हा येशील तेव्हा मी तुझ्या बरोबर आहे. पार्टी अध्यक्षी आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू आणि आम्ही ताकदीने करू. पुन्हा एकदा सर्व आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षाबरोबर जोडलेत, त्या विश्वासाला आम्ही कोणीही तडा जाऊ देणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ. यानंतर बरेच प्रवेश आहे, मी नाव घेतो, त्यांनी पुढे यायचंय. ज्यांचं नाव घेतो त्यांनी पुढे यायचंय. श्री बाजीराव वाजे, संचालक खरेदी विक्री संघ, त्यांनी व्यासपीठावर यायचंय. मी ज्यांचं नाव घेतोय त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय. कैलासराव खानबोर, माजी सरपंच प्रवीण काळोखे, नगरसेवक देहू नगरपंचायत, जयश मोरे, नगरसेवक देहू नगरपंचायत, गिरीशजी कांबळे, नगरसेवक देहू नगरपंचायत, साईनाथ मांडेकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ, तनुजाताई जगनाडे, माजी नगरसेविका तळेगाव दाभाडे, अरुणजी माडे, माजी नगरसेवक तळेगाव दाभाडे नगर परिषद, शरदजी कुटे, ज्यांचं नाव घेतलं त्याने पुढे यायचंय. शरदजी कुटे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ, दिलीप राक्षे, माजी सरपंच साळुंबरे, विशाल पवार, माजी सभापती तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळ, सचिन भेगडे, सभापती शिक्षण मंडळ तळेगाव दाभाडे,
बाजीराव वाजे संचालक खरेदी विक्री संघ मावळ, भाऊसाहेब मावकर चेअरमन खरेदी विक्री संघ मावळ, समीर बबनराव कोयते उद्योजक, विक्रांत बुट्टे पाटील उद्योजक, सचिन भुंबक देहूरोड शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, कैलास गायकवाड अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मावळ, चंद्रकांत परचंड माजी अध्यक्ष नाणे मावळ राष्ट्रवादी काँग्रेस, बापू दरेकर अध्यक्ष अंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस, समीर सतुल अध्यक्ष शरद पवार गट देहूरोड, नंदकुमार गराडे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मावळ, सतीश भेगडे माजी उपाध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, रामदास ठोंबरे सरपंच या सर्वांनी पुढे यायचे. सोपान भंगारे, शंकर भेगडे यांनी देखील व्यासपीठावर यायचे. अशोक भांगरे, मुरलीधर गराडे सरपंच, सोमनाथ पिंगळे, रमेश जाचक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, नितीन जांभळे उपाध्यक्ष तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस, बापू उर्फ विशाल कदम सभापती शिक्षण मंडळ, बॉबी डिकाताई यांचा प्रवेश झालेला आहे. अभिजित काळोखे माजी सरपंच देहूगाव कैलास झाले. संदीपराव पठारे माजी सरपंच तूग, रवींद्र बुरकुले माजी सरपंच चिखलसे, बाळासाहेब काळजे माजी शंकरराव भेगडे यांनी देखील व्यासपीठावर यायचे. सुनील काजळे माजी सरपंच चिखलसे, बाळूराम लालगुडे माजी सरपंच कुसगाव. मोबाईल मध्ये कुणीही शूट करू नका. आपल्या बीजेपी फॉर महाराष्ट्र पेजवर आपल्याला सगळं हे मिळेल. काळूराम काजळे, बाळासाहेब काजळे, सुनील काजळे, अनंता ढवळे, राकेशजी मुरे, सागरजी सावंत माजी सरपंच गोडुंबरे, वसंतराव पापळ माजी सरपंच परंदवडी, आरिफ तांबोळी माजी सरपंच, रघु ठोंबरे माजी सरपंच, रेणू खराडे माजी सरपंच, सागर केदारी माजी सरपंच, मनोज वाळुंज माजी सरपंच, सुनील निंबळे माजी सरपंच वारू, बाबा उर्फ प्रदीप काशीद माजी सरपंच इंदोरी, निलेश लोंडे माजी सरपंच नानोली, सुरेश चोरगे माजी सरपंच, हेमंत भानुसघरे माजी सरपंच शिलाटणे, बाळासाहेब खंडागळे सरपंच, राजेश कोकाटे सरपंच माळेगाव, सागर येवले माजी उपसरपंच काने, वासुदेव लष्करी उपसरपंच वडेश्वर, अरुण चव्हाण माजी उपसरपंच वडगाव मावळ, विलास दंडेल माजी उपसरपंच, सुनील दंडेल माजी उपसरपंच, अभिजित सातारकर माजी उपसरपंच, दीपक गायकवाड सरपंच चांदखेड, संतोष कदम सदस्य ग्रामपंचायत सदस्य, मच्छिंद्र मस्के सदस्य ग्रामपंचायत सदस्य, भास्कर ठाकूर, ऍडव्होकेट अक्षय रौंदळ उपाध्यक्ष बार असोसिएशन वडगाव मावळ, नंदुशेठ भगुजी असवले, सचिन तारे, शंकरजी ढोरे, निवृत्ती गोंटे, संतोषजी शिंदे, महेशजी मोरे, तेजस केदारी, भास्कर ठाकूर, माथाडी अध्यक्ष अमित नवघणे. थोडा रस्ता द्या. जे कार्यकर्त्यांचं नाव घेतो त्यांना येण्यासाठी थोडस रस्त्याच्या बाजूला व्हावा. लोकांना येण्या जाण्यासाठी संधी द्यावी. सोपान काटकर, अमित नवघणे, गोरखजी जांभुळकर, अमोलजी बोराडे, रुपेश खानेकर, अंकुश सांगळे, प्रदीप धुडे, अमोलजी चिमटे, समीरजी अरवडे, सुरेशजी राक्षे, संजय कारके, मोहन अरगडे, भानुदास गोपाळे, संभाजी माणुसकरे, माऊली निकम, भानुदास गोपाळे, सागर जाधव, किशोरजी शिंदे, विजू घुले, महादू लोंढे, छगन लष्करी, वैभव नवघणे, अमरजी बोराडे, जगन्नाथ गोपाळे, अनिल खांदवे, फिरोज पठाण, जगन्नाथ गोपाळे, गणेश गाडे, बाळासाहेब खांदवे, दिनेश साळुंके या सर्वांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचंय. नितीन साळुंके ग्रामपंचायत सदस्य, संतोष कदम, विशाल साळुंखे, बांडाभाऊ गुटकुले या सर्वांचं मनापासून स्वागत.
रामभाऊ मराठे, काळूराम गुटकुळे, सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सगळ्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. कुणाचं राहिला असेल प्रवेश? शंकर छबुराव वेगळे कुठे आहेत? माग बाहेर असतील तर बोलवा. रुपेश बुटकुले, ऍडव्होकेट जगन्नाथ गोपाळे, अक्षय गुटकुले, बरेच कार्यकर्ते बाहेर नितीन आहेत. गुटकुले, बरेच कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्याला करायचा आहे पण कार्यकर्ते बाहेर आहेत. आपण मावळमध्ये एक मोठा मेळावा घेऊ भाऊ आणि मावळमध्ये मोठा मेळावा घेऊन उरलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश अभिजित सातकर माजी सरपंच यांचं देखील रवी भाऊंच्या नेतृत्वामध्ये स्वागत होत आहे. जवळपास 2-2.5 हजार कार्यकर्ते या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी आलेत. या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत. एक ग्रुप फोटो काढूया. सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी उभं राहायचंय. काही कार्यकर्ते पुढे या. काही कार्यकर्त्यांनी पुढे यायचे एक ग्रुप फोटोसाठी. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. काही कार्यकर्त्यांनी ज्यांच्या गळ्यात या दादा तुम्ही पुढे या. असं पुढे या. पुढे या खाली बसा. या अविनाश आसवले या सरपंच या पुढे या. काही कार्यकर्त्यांनी पुढे या. दादा या तुम्ही पुढे या. पुढच्या अशी लाईन लावा पुढे या. दादा पुढे या. शंकर ढोरे या पुढे उभं राहते. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारत माता की जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. सर्वांचे मनापासून धन्यवाद. हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. सर्व आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.